हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्याच हिंदी मराठी यूट्यूब चॅनल फनजॉयमेंटमध्ये। मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच जवळच असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओंबद्दल तुम्हाला माहिती मिळेल आणि व्हिडिओंबद्दल तुम्हाला अपडेट मिळत राहतील। तर आजचा व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच बनवून राहा। मित्रांनो, आज आपण जाणार आहोत लोणावळ्याजवळील कार्ला येथे असलेल्या आई एकविरा देवीच्या दर्शनाला। सर्वात प्रथम आता या ठिकाणी पोचायचे कसे याबद्दल थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया। कार्ला हे ठिकाण पनवेलपासून 58 किलोमीटर तसेच पुण्यापासून जवळपास 55 ते 56 किलोमीटर अंतरा इतके आहे। या ठिकाणी येण्यासाठी तुम्ही मल्टिपल वेजचा उपयोग करू शकतात। जर तुम्हाला पुण्यावरून या ठिकाणी बाय रोडने यायचे झाले तर तुम्ही स्वतःच्या खाजगी वाहनाचा वापर करू शकतात। जर तुमच्याकडे खाजगी वाहन नसेल तर तुम्ही या ठिकाणी बसने जर यायचं ठरवलं तर सर्वात आधी तुम्हाला निगडी प्राधिकरण या स्टॉपला यायचे आणि तिथून लोणावळ्याकडे येणारी थेट सिटी बस पकडायची आणि कार्ला फाट्यावरती उतरायचे। कार्ला फाट्यावर उतरल्यानंतर या ठिकाणून तुम्हाला डोंगराच्या पायथ्यापर्यंत थेट रिक्षा या ठिकाणी उपलब्ध असते। तर कार्ला फाट्यापासून तर मंदिराच्या पायथ्याशी या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला पर सीट जवळपास अंदाजे 50 रुपये या ठिकाणी मोजावे लागतात। जर तुम्हाला बसने देखील यायचे नसेल तर दुसरा ऑप्शन जो आहे तो म्हणजे लोकल। जर तुम्ही पुणे जंक्शनवरून थेट लोकल पकडली तर लोणावळा येणारी लोकल तुम्ही पकडायची आणि मळवली स्टेशनवरती तुम्ही उतरवायचे आहे आणि मळवली स्टेशनपासून देखील तुम्ही थेट मंदिराच्या पायथ्यापर्यंत तुम्ही ऑटो रिक्षा करू शकतात। त्यासाठी तुम्हाला अंदाजे 300 ते 350 रुपये या ठिकाणी मोजावे लागतात। हे झाले पुण्यावरून कसे यायचे त्याबद्दल। आता आपण जाणून घेऊया मुंबईवरून कसे यायचे ते। मित्रांनो, सेम याचप्रमाणे तुम्ही जर तुमच्याकडे खाजगी वाहन असेल तर सेम तुम्ही मुंबईवरून तुम्ही ओल्ड पुणे मुंबई हायवेवरून या ठिकाणी पोहोचू शकतात। तसेच तुम्ही या ठिकाणी लोणावळ्याकडे येणाऱ्या बसमध्ये बसून देखील या ठिकाणी सेम तिकडून तुम्ही कार्ला फाट्यावरती उतरू शकतात किंवा ट्रेनने येणार असाल तर तुम्ही लोणावळ्यापर्यंत उतरून या ठिकाणी लोणावळ्यापासून थेट डोंगराच्या पायथ्यापर्यंत तुम्ही ऑटोने या ठिकाणी पोहोचू शकतात। आता आम्ही देखील या ठिकाणी पुण्याहून आलेलो आहोत आणि कार्ला फाट्यावरती उतरून कार्ला फाट्यावरून जवळपास 250 रुपयात आम्ही ऑटो रिक्षा ठरवून आता आम्ही या ठिकाणी देवीच्या मंदिराकडे या ठिकाणी जायला निघालेलो आहोत। हळूहळू पुढे गेल्यानंतर थोड्या वेळानंतरच अगदी चढण असलेला रस्ता या ठिकाणी चालू होतो। रस्ता बऱ्यापैकी खूप चढावाचा असल्याकारणाने या ठिकाणी ऑटो रिक्षा चढण्यास थोडाफार त्रास होऊ शकतो। बाईक या ठिकाणी इझिली तुम्ही बाईकने या ठिकाणी जाऊ शकतात। कार असेल तर फारच उत्तम। आता आपण डोंगराच्या अगदी जवळपास येऊन पोचलेलो आहोत। अगदी थोड्याच वेळात आपण आता या ठिकाणी पोचणार आहोत। आपल्याला रस्त्याने बरेचसे भाविक या ठिकाणी वरतून उतरताना या ठिकाणी बघायला मिळतात। उजव्या साईडला तुम्ही बघू शकतात उंचावरती देवीचा डोंगर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे। तिकडून येताना उतार असल्या कारणाने अतिशय आरामात आपण या ठिकाणी अंतर हे पटकन उतरून जातो, त्यामुळे फारसा काही त्रास आपल्याला उतरताना या ठिकाणी जाणवत नाही। चला तर आपण आता फायनली पायथ्याजवळ या ठिकाणी येऊन पोचलेलो आहोत। या ठिकाणी तुम्हाला पहिली पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी दिसते। या ठिकाणी तुम्ही तुमचे खाजगी वाहन असेल किंवा कार असतील तर या ठिकाणी तुम्ही खाली पार्क करू शकता आणि तिथून तुम्ही पायी पुढे जाऊन अंतर चढू शकतात।
आता आपण या ठिकाणून थोडं पुढे जाणार आहोत। या ठिकाणी ही पहिली पार्किंग आहे। आपण या ठिकाणून आता पुढे जाऊन थेट मंदिराच्या डोंगराच्या पायथ्याशी आपण आपले ऑटो घेऊन जाणार आहोत। या ठिकाणी दोघेही ऑप्शन आहेत मित्रांनो। तुम्ही पहिल्या पार्किंग जवळ देखील तुम्ही वाहन पार्क करू शकतात किंवा या ठिकाणून अजून पुढे जाऊन या ठिकाणी थेट मंदिराच्या डोंगराच्या पायथ्याशी देखील तुम्हाला पार्किंगची व्यवस्था उपलब्ध आहे। त्यामुळे तुम्ही थेट पायथ्यापर्यंत तुमचे वाहन घेऊन जाऊ शकतात। तुम्ही या ठिकाणी बघू शकतात आपलं वाहन हे आहे, आपली जी ऑटो आहे ती थेट डोंगराच्या पायथ्यापर्यंत आपण आता जवळपास येऊन पोहोचलेलो आहोत। आणि समोरच तुम्ही बघू शकता या ठिकाणी डावीकडे आणि उजवीकडे आणि आतमध्ये देखील पार्किंगची बऱ्यापैकी चांगली व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। आणि या ठिकाणी आपण आता फायनली येऊन पोहोचलो आहोत। आणि पोचल्या तुम्ही या ठिकाणी इथे रानमेवा काही तुम्हाला बघायला मिळतो। जर तुम्हाला भूक लागली असेल तर या ठिकाणी तुम्ही काही ब्रेकफास्ट वगैरे या ठिकाणी करू शकता। तसेच खाली या ठिकाणी अनेक तुम्हाला पूजेच्या साहित्यांचे देखील या ठिकाणी तुम्हाला अनेक शॉप्स या ठिकाणी बघायला मिळतात, ज्या ठिकाणून तुम्ही देवीचे फोटो, देवीच्या मूर्ती या ठिकाणून विकत घेऊ शकता। तसेच देवीला चढवण्यासाठी लागणारा प्रसाद, तसेच देवीला चढवण्यासाठी लागलेली साडी चोळी या ठिकाणून तुम्ही विकत घेऊ शकतात। तसेच ब्रेकफास्ट, तसेच जेवणाचेही काही या ठिकाणी तुम्हाला काही स्टॉल्स या ठिकाणी बघायला मिळतात। या ठिकाणी आता आपण डोंगर चढण्यास सुरुवात केलेली आहे आणि या ठिकाणी अंदाजे 200 ते 300 पायऱ्या तुम्हाला या ठिकाणून चढून जाव्या लागतात। आणि पायऱ्या बऱ्यापैकी मोठ्या असल्याने तुमची या ठिकाणी थोडीफार दमछाक देखील होऊ शकते। आणि थोडेसे ऊन असल्याकारणाने या ठिकाणी बऱ्यापैकी थोडेसे एक्झर्शन देखील आमचे झाले होते। या ठिकाणी आपण आता देवीबद्दल काही माहिती आता आपण जाणून घेणार आहोत। या ठिकाणी नवरात्रीमध्ये तसेच चैत्र महिन्यामध्ये या ठिकाणी मोठा उत्सव या ठिकाणी देवीचा मनवला जातो। आई एकविरा देवीचं मंदिर हे म्हणजे आगरी आणि कोळी बांधवांचं प्रमुख श्रद्धास्थान। मित्रांनो, जर काही लोकांना काही कारणास्तव जर पूर्ण डोंगर चढून जाणे शक्य नसेल तर याच ठिकाणी खालीच एकविरा देवीची 5 पायरी पादुका मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे। जर तुम्हाला पूर्ण डोंगर चढणे शक्य होत नसेल तर तुम्ही या पायथ्याशी असलेल्या मंदिरात अगदी हुबेहूब वरती असलेल्याच आईच्या मूर्तीप्रमाणेच या ठिकाणी देखील एकविरा देवीची या ठिकाणी मूर्ती तुम्हाला बघायला मिळते। आणि तुम्ही या ठिकाणून देखील देवीचं दर्शन घेऊन या ठिकाणून तुम्ही परत जाऊ शकतात। आई एकविरा देवी ही कोळी बांधवांची कुलदेवता देखील आहे। त्यामुळे श्रद्धेभावनेने या ठिकाणी बरेच कोळी बांधव या ठिकाणी आवर्जून दर्शनाला या ठिकाणी येत असतात। मंदिराच्या आजूबाजूलाच तुम्हाला सर्वत्र या ठिकाणी कार्ला केव्ज म्हणजेच लेण्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात। मंदिर हे पूर्ण लेण्यांनी आजूबाजूने घेरलेलं आहे। पावसाळ्यामध्ये या ठिकाणी अनेक वॉटरफॉल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात आणि पावसाळ्यामध्ये हे ठिकाण अतिशय नयनरम्य असं दृश्य या ठिकाणी तयार होतं आणि सर्वत्र हिरवळ या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते। तसेच वॉटरफॉल्स देखील तुम्हाला बघायला मिळतात। आता आपण या ठिकाणी फायनली आपण आता मंदिराजवळ या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत। आणि जर तुम्हाला या ठिकाणी लेण्या जर बघायच्या असतील तर लेण्यांसाठी तुम्हाला प्रति व्यक्ती 25 रुपये या ठिकाणी दर आकारला जातो। आणि दर्शन घ्यायचे असेल तर या ठिकाणी तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी दर्शन घेऊ शकतात। दर्शनासाठी इथूनच गेटाजवळूनच एक भली मोठी लाईन तुम्हाला या ठिकाणून बघायला मिळते आणि लाईनीत तुम्ही या ठिकाणी उभं राहून दर्शन घेऊ शकतात। ही तुम्ही बघू शकता समोर जी आहे ती दर्शनासाठी लागलेली या ठिकाणी ही लाईन तुम्हाला बघायला मिळते आहे। मित्रांनो, या ठिकाणची रोचक अशी एक पौराणिक कथा देखील आहे। मित्रांनो, ज्यावेळी पांडव हे अज्ञातवासात होते त्यावेळी त्यांना कोणी ओळखू नये यासाठी पांडवांनी या ठिकाणी आई एकविरा देवीला प्रसन्न केले आणि आई एकविरा देवी
त्यांच्यासमोर प्रकट झाली आणि त्यांनी आई एकविरा देवीकडे त्यांनी वर मागितला की आम्हाला 1 वर्षासाठी कोणी या ठिकाणी आम्हाला ओळखू नये। त्यासाठी देवीने त्यांच्यासमोर एक अट ठेवली आणि ती अट म्हणजे आई एकविरा देवीने त्यांना सांगितले की या ठिकाणी तुम्हाला एका रात्रीतच या ठिकाणी मंदिर उभे करायचे आहे। तर ती अट पांडवांनी मान्य केली आणि त्यांनी चक्क एका रात्रीमध्ये एकविरा देवीचं हे मंदिर त्यांनी या ठिकाणी उभारलं आणि आई एकविरा देवीने त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना हा वर दिला की तुम्हाला तुमच्या अज्ञातवासात या ठिकाणी कोणीही तुम्हाला ओळखू शकणार नाही। तर ही अशी अतिशय छान अशी या ठिकाणची ही कथा होती। या ठिकाणी पोचल्याबरोबर आपल्याला समोरच एका संपूर्ण पहाडामध्ये काळ्या दगडामध्ये कोरलेल्या बुद्ध लेण्यांचे दर्शन होते। अतिशय सुंदर रेखीव अशा बुद्ध लेण्या पाहून अतिशय आपले मन असे थक्क होऊन जाते आणि जवळच त्या लेण्यांच्याच बाजूला आई एकविरा देवीचे मंदिर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। या ठिकाणी जर लाईनीत उभे राहून तुम्हाला जर मध्ये जाऊन आतमध्ये जर पूर्ण दर्शन घ्यायचे नसेल तर या ठिकाणी तुम्हाला बाहेरूनच मुखदर्शनाची देखील या ठिकाणी सोय केलेली आढळते। समोर जे ते गेट दिसत आहे त्या ठिकाणून तुम्ही मुखदर्शनासाठी देखील जाऊ शकतात आणि बाहेरूनच तुम्ही दर्शन घेऊन या ठिकाणून परत येऊ शकतात। आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही लाईनीमध्ये उभे राहून पूर्ण थेट आतमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत जाऊन देवीचे दर्शन या ठिकाणी घेऊ शकतात। अतिशय मोठ्या संख्येने येथे भाविक आणि श्रद्धाळू हे वेळोवेळी या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी सतत येत असतात। तुम्हाला वीकडेजमध्ये या ठिकाणी फारशी गर्दी आढळणार नाही, त्यामुळे अतिशय सहजपणे तुम्ही या ठिकाणी दर्शन करून घेऊ शकतात। आणि जर तुम्ही वीकेंडला म्हणजे शनिवार आणि रविवारी जर येत असाल तर या ठिकाणी तुम्हाला दर्शनासाठी थोडा या ठिकाणी वेळ लागू शकतो आणि गर्दी बऱ्यापैकी या ठिकाणी बघायला मिळू शकते। हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी अतिशय प्रचंड संख्येने या ठिकाणी भाविकांची गर्दी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते आहे। आणि या झिगझॅग स्वरूपातील जी लाईन आहे त्या जवळपास 8 ते 10 लाईन पार करून तुम्हाला या ठिकाणी देवीचे दर्शन करायला मिळते। अतिशय प्रचंड संख्येने भाविक या ठिकाणी आज रविवार असल्या कारणाने बरेच भाविक या ठिकाणी आज जमलेले आहेत। तर ही होती आई एकविरा देवीच्या मंदिराबद्दलची संपूर्ण माहिती। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला लाईक, कमेंट आणि शेअर करून नक्कीच कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। अशाच नवीन ठिकाणांबद्दलची माहिती मिळवण्यासाठी बघत रहा तुमचे सर्वांचे आवडते चॅनल फनजॉयमेंट। चला तर मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया एका नवीन ठिकाणासह नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत बघत रहा। धन्यवाद।